हिरव्या मिरचीचे लोणचे पाहूया. तर ही एक झणझणीत आणि चटकदार ना महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. लोणच्यासाठी या ठिकाणी मी कमी तिखट मिरच्या घेतल्यात, पाहू शकता. तर मिरच्यांना धुवून घेतल्या आणि पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या. तर पाणी राहिले ना तर लोणचं खराब होतं, यासाठी मिरच्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्यात. तर काही थोड्या 5 ते 6 जास्त तिखट अशा सुद्धा मिरच्या घेतल्या. तर हे ना थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ. या ठिकाणी मी ज्या तिखट मिरच्या घेतल्यात ना, तर पाहू शकता याचे बारीक तुकडे केलेत आणि मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे आपण असंच ना मिक्सरला फिरवून जाडसर असं घेणार आणि लोणच्यामध्ये वापरणार आहोत. तर असे छोटे तुकडे केलेत आणि मिक्सरला वाटून घेतले जाडसर, पाहू शकता. तर आता या ज्या लोणच्यासाठी मिरच्या घेतल्या त्याचे बारीक बारीक काप करू, किंवा एका मिरचीचे 2 तुकडे केले तरीसुद्धा चालतील. आवडीनुसार छोटे मोठे काप आपण करून घ्यायचे. तर मी असे बारीक बारीक तुकडे केलेत, पाहू शकता. या पद्धतीने साधारण एक पावशेर मिरच्या घेतल्यात मी या ठिकाणी. या संपूर्ण असे ना तुकडे करून घेतलेत. असे बारीक बारीक काप केले ना मिरचीचे आणि मसाला भरला म्हणजे अगदी व्यवस्थित असं पटकन मुरलं जातं लोणचंसुद्धा, पाहू शकता. या पद्धतीने संपूर्ण मिरच्या ना तुकडे करून घेतलेत. ते एका पातेल्यामध्ये काढून घेते. त्याने मी अगदीच खूप जास्त तिखट नाही, कमी तिखट नाही, तर अशा मध्यम तिखटाच्या मिरच्या घेतल्या. तर आवडीनुसार आपण तिखट कमी तिखटाच्या मिरच्या घेऊ शकतो. संपूर्ण मिरच्या इथे तुकडे केलेत, पाहू शकता. यासाठी लागणार थोडासा मसाला बनवून घेऊ. तर मसाल्यासाठी अगदी घरच्या साहित्यात असंच आहे लोणचं बनवतो आहे आपण. 5 ते 6 ज्या तिखट मिरच्या मिक्सरला फिरवल्या होत्या ना, ते वाटणसुद्धा या मिरच्यांवर काढून घेते मी. लोणच्यासाठी वापरलेल्या मिरच्या ना अगदीच कमी तिखट अशा होत्या. तर यासाठी ना मी या थोड्या तिखट मिरच्या वाटून घातल्या. त्यामुळे मिरचीला तिखट अशी चव येते, किंवा आपण लाल तिखटसुद्धा वापरू शकतो. पण आज मी लाल तिखट न वापरताना हिरवी मिरचीच अशी वाटून वापरली, पाहू शकता. मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी मोहरी घेतली 3 मोठे चमचे. मोहरी किंवा अगदी तयार ना मोहरी डाळ घेतली तरीसुद्धा चालणार आहे. मेथीदाणे घेतलेत अर्धा चमचा. तर मेथीदाणे अगदीच कमी घ्यायचे आहेत, पाहू शकता. तर साधारण पाव टीस्पून इतकी मेथी घेतलीत. 1 टीस्पून बडीशेप घेतली. आता हे मसाले तव्यामध्ये जरा वेळ गरम करून घेऊ. आणि मी फ्राय पॅन गरम करून घेतला होता आणि यामध्ये नाही मसाले परतवून घेऊ. तर अगदीच खूप जास्तसुद्धा न जाळता थोडेसे गरम झाले म्हणजे गॅस ना बंद करून गार करून हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना मिरचीमध्ये मसाला थोडा जास्तच असं आवडत असेल ना, तर मोहरीचं किंवा मोहरी डाळीचं प्रमाण आहे ना ते यामध्ये 1-2 चमचे वाढवले तरीसुद्धा चालणार आहे. फक्त मेथी घेताना ना मेथीचे दाणे थोडेच घ्यायचे आहेत. मेथी चवीला कडू असते, तर यासाठी ना मेथी दाणे अगदीच थोडे घेतलेत आपण. तर साधारण पावशेर मिरचीसाठी लोणचं बनवण्यासाठी हे प्रमाण ना अगदी योग्य असंच आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा नक्कीच हे लोणचं आवडणार आहे. जरा वेळ मी गरम करून घेतलेत मसाले, मोहरी, मेथीदाणे आणि बडीशेप. आवडीनुसार थोडेसे यामध्ये धने वापरले अख्खे तरीसुद्धा चालणार आहेत. तर आज मी धने वगैरे न घालता अगदी पारंपरिक असं साधं सोपं लोणचं बनवत आहे. व्यवस्थित मोहरी मसाले ना गरम केलेत, पाहू शकता. अगदीच खूप जास्त वेळसुद्धा न जाळता असे. तर बाजूला काढून घेते. गार करण्यासाठी काढून घेतले. एक छोटी वाटीनं तेल घेतले. तर हे तेल ना गरम करून घेऊ. चांगलं धूर येईपर्यंत ना तेल गरम केले आणि गॅस बंद करून तेल गार करायला ठेवू. आता मसालेसुद्धा गार झाले तर हे मिक्सरला फिरवून घेते. अगदी जाडसर असं वाटण केलं आहे, पाहू शकता. वाटलेलं वाटण नाही, मिरच्या तुकडे केलेत त्यावर घालून घेऊ. संपूर्ण घातलं आहे. आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. तर तेल जे आपण गरम केलं ना ते गार करूनच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर पाहू शकता तेलसुद्धा छान असं गार झालं होतं. तर यामध्येच मी थोडीशी हळद घालते अर्धा चमचा, आणि एक अर्धा चमचा ना हिंग घातला आहे. तर हिंग पावडर वापरली, किंवा हिंग पावडरऐवजी खडा हिंग थोडासा ठेचून घातला तरीसुद्धा चालणार आहे. तेलामध्येच मिक्स करून घेऊ हळद, हिंग आणि मिरचीवरनं हे तेल ओतून घेऊ. तर तेल गार करूनच वापरायचं आहे या ठिकाणी आपल्याला.
हे लोणचं बनवताना महत्त्वाची टीप अशी की मिरच्या आपल्याला पूर्णपणे ओल्या न ठेवता चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या त्या धुतल्यानंतर, नाहीतर पाणी राहिलं तर लोणचं ना टिकत नाही, खराब होतं. तर 2 मोठे चमचे मीठ घातलं आहे. तर मिठासोबत आपलं आवडत असेल ना तर लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे, पण या ठिकाणी मी लाल तिखट न वापरता काही 5 ते 6 ना हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवल्या ज्या होत्या तर ते वाटण घातलं होतं आणि मसाला वाटण घातलं आहे. चवीनुसार 1-2 चमचे मीठ. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साहित्य देत आहे, ते नक्की पहा. व्यवस्थित मिक्स केले आणि आता यावर ना गार करून घेतलेलं तेल घालून मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता अगदी गार असं तेल केलेलं आहे मी. आपल्या हाताला सहन होईल इतकं पाहू शकता यामध्ये. व्यवस्थित हळद हिंग यामध्येच मिक्स केलं आहे आणि तेल आता घालून घेऊ. मिक्स करून या ठिकाणी आपलं साधं सोपं पटकन असं तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून तयार झालं आहे. अगदी घरच्या साहित्यात कमी मसाल्यात आणि अगदी पारंपरिक अशी लोणचं पद्धती आहे. तर यामध्ये ना मी एक लिंबू पिळून घेते. 1 ते 2 लिंबू रस किंवा व्हिनेगर 1-2 चमचे घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तर या ठिकाणी मी लिंबू घेतला होता ताजा 1 मोठा आणि तो पिळून घेतला आहे. अगदी छोटे लिंबू असतील ना तर 2 घेतले तरीसुद्धा चालणार आहे. तर लिंबूतील बी काढून घेतली आणि लिंबू पिळून घेऊ आणि मिक्स करून या ठिकाणी स्वच्छ असं कोरड्या बरणीमध्ये भरून 2 ते 3 दिवसामध्ये आपले लोणचं ना खाण्यासाठी तयार होईल. तर ही साधी सोपी लोणचं रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा. तर हिरव्या मिरचीचे तोंडी लावण्यासाठी ना लोणचे तुम्हीसुद्धा असेच बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर मस्त असे आपले लोणचे तयार झाले पाहू शकता. तर अगदी मसाला वगैरे अगदी बरोबर असंच लागलं होतं आणि अगदी कोरड्या अशा या बरणीमध्ये भरून मी घेते. 2 ते 3 दिवसामध्ये खाण्यासाठी आपले लोणचं तयार होतं. रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. रेसिपी आवडत असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.